काय सांगाल? काय त्या भावना काय त्या आता? भावना आनंद आहे, उत्साह आहे माझ्यामध्ये आहे, सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे. लढाई तशी सोपी नव्हतीच, पण माझ्या मतदारसंघातल्या नरखेड गटातले सगळे ज्येष्ठ नेते मंडळी असतील, माझ्यासोबत काम करणारे सगळे तरुण सहकारी असतील, तसेच मालकांचं मार्गदर्शन, रावसाहेबांच्या साथीनं हा विजय मला सोपा झाला. आणि ह्या विजयाचं खरं श्रेय देईन मी माझ्यासोबत ज्यांनी माझ्यासोबत सगळ्या कार्यकर्त्यांनी, मित्रपरिवारांनी आणि सगळ्या ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन, त्याच्यामुळे मला विजय हा सोपा गेला. कशा पद्धतीने आपली होती? तसं बघायला गेलं तर समोरील उमेदवार बलाढ्य होते, अनुभवी होते, त्यांच्या मुख होतो. पण भारतीय जनता पार्टी मंत्री, पालकमंत्री साहेब शशिकांत नाना असतील किंवा मालक असतील, या सगळ्यांनी योग्य मार्गदर्शन करून रणनीती सगळी आखली आणि व्यवस्थित आमचा विजय झाला. काय वाटतं विजय झालं तर कसं वाटतंय? काय आनंद आहे. हा विजय जनतेने दिलाय मला, मतदार राजाने मला विजय दिलाय. तर इथून पुढच्या काळामध्ये जनतेची सेवा करणं आज एक आव्हान काय वाटतंय का? आव्हान काय, आता आव्हान एवढं मोठं आव्हान स्वीकारलं, याच्या पुढचं आव्हान विकासाचंच आहे आणि ते नक्कीच स्वीकारून त्याच्यासाठी वाटचाल सुरुवात केली आहे मी. काय समस्या मतदारासमोर गेलो, काय समस्या होते ते? मी मतदारासमोर गेलो असताना महत्वाच्या समस्या मला रस्त्यांचा प्रश्न मोठे आढळले आणि पाण्याचा एक प्रश्न मोठा आहे आणि वीज. या 3 गोष्टीवर जास्त काम करायला लागणार आहे आणि त्या 3 गोष्टीवरच मी जास्त फोकस करेन. आणि सोबत आरोग्य आणि शिक्षण तर आहेच. जिल्हा परिषद मध्ये सत्ता पण तुमची झाली आहे, त्यामुळे निधीला कमतरता नाही पालकमंत्र्यांनी सांगितलं. नाही, निधीबद्दल अजिबात शंका नाही. पालकमंत्र्यांनी मला प्रचार सभेत शब्द दिला होता की नरखेड गटाकडे जास्तीत जास्त लक्ष देता येईल तेवढं जास्त लक्ष देईन. सत्ता तर आमचीच आहे, आली आहे, त्यामुळे निधीला मला वाटत नाही कुठली अडचण येईल म्हणून. मतदार राजाचे आभार या पद्धतीने मानेन की मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा असून मला पक्षानेही संधी दिली, पालकमंत्र्यांनी निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि तेवढ्याच ताकदीनं त्या नरखेड जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांनी मला चांगल्या पद्धतीनं मतदान करून मला विजय केलाय, मी त्यांचा आभार मानेन. तसं आमच्या भागात प्रमुख सगळ्यात मोठा प्रश्न होता आजपर्यंत प्रलंबित राहिलाय, सीना भोगावती जोड कालवा. इथून पुढच्या काळात सगळ्यात जास्तीत जास्त प्रयत्न माझा सीना भोगावती जोड कालव्यासाठीच राहील आणि पालकमंत्र्यांनी तसा शब्द दिलाय मला की बाबा मी होईल तेवढं चांगल्या पद्धतीने, आणि पालकमंत्री आमचे पाणीदार मंत्री आहेत की जसं त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये पाण्यासाठी एवढं मोठं काम केलंय तर त्याचा चांगलाच फायदा मला माझ्या नरखेड भागामध्ये होईल असं आशा आहे. घरकुल योजनेचं काय? आणि आमच्या आष्टी गावामध्ये, आष्टी म्हणण्यापेक्षा नंतर समजलं मला की 3-4 गावामध्ये हा प्रश्न आहे मोठा तिकडच्या नदीपट्ट्यातल्या की गावठाण कमी आहे, घरकुलं भरपूर मंजूर झालेत पण त्यासाठी जागा उपलब्ध नाही. तसं पालकमंत्र्यांनी मला शब्द दिला ज्या ठिकाणी जागा उपलब्ध नसेल तिथं गायरानाची जागा घेता येईल का, गायरानाची जागा मिळत नसेल वनीकरणाची तर आपण त्याच्यासाठी वेगळं फंडिंग तयार करून जागा आपण सगळ्यांना ते घरकुल धारकांना उपलब्ध करून देऊ असा शब्द दिलाय आणि ते मार्गी लावण्याचं आश्वासन मला दिलं आणि लवकरात लवकर येत्या काळात ते मार्गी लावण्याचा मी 100% प्रयत्न करतोय.